आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत नवीन पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करता येणार आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत ही जाहिरात जी आहे ती देण्यात आलेली आहे। तुमची जिल्हा परिषद किंवा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल। आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत या ठिकाणी ही पदं भरली जातात। याच्यामध्ये तुमची परीक्षा होत नाही, थेट गुणांकन पद्धतीने तुमची निवड केली जाते। कुठल्या पोस्ट भरल्या जात आहेत बघा, 15 केडरच्या पोस्ट असणार आहे। 15 नंबरची पोस्ट आहे स्टाफ नर्स LHV, 14 नंबरला आहे फार्मासिस्टची पोस्ट। याच्यामध्ये 12th पास प्लस डी फार्म मागितलेला आहे। लॅब टेक्निशियनची देखील पोस्ट या ठिकाणी भरली जाते। BSc DMLT तुमचं असणं गरजेचं आहे। पब्लिक हेल्थ मॅनेजर PHM ची पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये एनी मेडिकल ग्रॅज्युएट वरती ही पद भरलं जात आहे। 32,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो। इथं तुम्हाला वयोमर्यादा देखील त्यांनी दिलेली आहे। संपूर्ण जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर बघू शकता अजून या ठिकाणी लॅब टेक्निशियनची पोस्ट आहे। BPHU अंतर्गत या ठिकाणी हे पद भरलं जात आहे। लॅब टेक्निशियनला इथं 11 जागा असणार आहेत। BSc DMLT तुमचं मागितलेलं आहे। लॅब टेक्निशियनच्या 2 ठिकाणी जागा आहेत। त्यानंतर बघू शकता एंटोमॉलॉजिस्टची पोस्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये MSc झूलॉजी तुमचं झालेलं आहे विथ 5 इयरचा एक्सपिरियन्स आहे। तर 40,000 पर मंथ या पदासाठी पेमेंट असणार आहे। त्यानंतर बघा पब्लिक हेल्थ स्पेशलिस्टची देखील पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये 6 जागा भरल्या जात आहेत। याच्यासाठी तुम्हाला 35,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे। TB सुपरवायझर STLS याच्यामध्ये तुमचं DMLT पाहिजे। याच्यानंतरची पोस्ट आहे बघा TB सुपरवायझर STS सिनियर स्टेटमेंट सुपरवायझर। एनी ग्रॅज्युएट वरती तुम्हाला या ठिकाणी STS या पदासाठी ऍप्लिकेशन करता येणार आहे। स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला इथं 20,000 असणार आहे। त्यासोबत बघा डेंटल हायजिनिस्टची पोस्ट आहे, याच्यामध्ये देखील 1 जागा आहे। परत या ठिकाणी अजून बघितलं NTEP अंतर्गत ज्या विभागामध्ये लॅब टेक्निशियनच्या अजून जागा आहेत, 3 वॅकन्सी इथं अजून तुम्हाला पाहायला भेटतील। इथं कॅटेगरी वाईज तुम्हाला पाहायला भेटेल। BSc DMLT या पदासाठी लागणार आहे। त्यानंतर बघा फिजिओथेरपिस्टची पोस्ट आहे। ऑक्युपेशनल थेरपिस्टची देखील या ठिकाणी 3 जागा भरल्या जात आहेत। ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपिस्ट मधून तुमचं या ठिकाणी मागितलेलं आहे, किंवा ऑक्युपेशनल थेरपी डिग्री देखील असेल तर देखील अप्लाय करू शकता। ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्टची जागा असणार आहे। 2 जागा या पदासाठी असणार आहे। डिग्री इन ऑडिओलॉजी तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे। त्यानंतर पाहू शकता प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ डिस्ट्रिक्ट साठी या ठिकाणी पोस्ट असणार आहे। NHM ऑफिस झडपी नागपूर साठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट वरती या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकतात। त्यानंतर बघा RBSK मेडिकल ऑफिसर EMS तुमचं झालेलं आहे, तर तुम्हाला ऍप्लिकेशन करता येणार आहे। फीज किती असेल? खुल्या प्रयोगासाठी तुम्हाला 150 रुपये फीज असणार आहे। राखीव प्रयोगासाठी 100 रुपये फीज असणार आहे। नेट बँकिंग UPI ने तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरतानाच याचं पेमेंट करू शकता। निवड प्रक्रिया कशी होते? तुमची एक्झाम होत नाही तर गुणांकन पद्धतीने तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। म्हणजे शेवटच्या वर्षाचे 50 गुण तुमचे धरले जाणार आहेत। तुमची जी पात्रता मागितली त्यापेक्षा जास्त पात्रता तुमच्याकडे असेल तर त्याचे अधिकचे 20 गुण तुम्हाला असणार आहेत। आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव तुम्हाला असेल तर एका वर्षासाठी 6 गुण असे जास्तीत जास्त 30 गुण तुम्हाला दिले जातील आणि 100 गुणांची मेरिट लिस्ट लावून तुमचं या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते होणार आहे। ऑनलाईन फॉर्म साठी या ठिकाणी ही तुमची वेबसाईट असणार आहे, जी की nhm.zhdpnagpur.in अशा पद्धतीने आहे। प्रत्येक पदाच्या पुढे बघू शकता या ठिकाणी अप्लायचं ऑप्शन आहे। लॅब टेक्निशियनची पोस्ट आहे, यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं। इथं त्याचं एज्युकेशन वगैरे सर्व दिलेलं आहे, पेमेंट दिलेलं आहे आणि इथून तुम्हाला जाहिरात देखील पाहायला भेटेल। या ठिकाणी बघू शकता अप्लायचं ऑप्शन दिलेलं आहे, इथं तुम्हाला अप्लाय करायचं आहे। त्याच्या अगोदर तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि सर्व फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे। याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहायला भेटेल। असेच अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा।